नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. आपले सण उत्सव भाग 3. कालच्या भागामध्ये आपण अक्षयतृतीया हा वैशाखामध्ये येणारा सण बघितला होता. आता नंतर येतो ज्येष्ठ महिना. त्यातल्या पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण येतो. पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराच्या बाहेर फार पडता येत नसे. व्याप घरातच मोठा असायचा. त्यामुळे त्यांनाही घराच्या बाहेर पडायला, बरोबरच्या स्त्रियांबरोबर 4 शब्द बोलायला, मग तेही नटून थटून, आणि अजून एक कारण म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यातही त्यांना जाता येईल यासाठीची ही योजना. वडाच्या सान्निध्यामध्ये सगळ्यात जास्त ऑक्सिजन आपल्याला मिळतो. सत्यवान सावित्रीची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. सत्यवानाला वडाच्या जवळ तिने आणलं म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजन त्याला मिळाला, त्यामुळे त्याचे प्राण वाचले असा शास्त्रीय अर्थ याच्यामागे आहे. पुढे येतो आषाढ महिना. यामध्ये येते आषाढी एकादशी. आषाढी एकादशीचं आपल्याकडे खूप महत्त्व आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या, असा हा विठोबा. दोन्ही हात कमरेवर ठेवून युगानुयुगे पंढरपूर क्षेत्री भक्तांची वाट पाहतोय. तो भावाचा भुकेला आहे, भक्तीचा भुकेला आहे, असा हा विठुराया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. अशा विठुरायाला भेटायला ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या देहू आळंदीहून पंढरपूरला जातात. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा नामगजरामध्ये तल्लीन होऊन लाखोंच्या संख्येने वारकरी पायी विठुरायाच्या दर्शनाला जातात आणि धन्य होतात. या एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. या दिवसापासून 4 महिने म्हणजे कार्तिकी एकादशीपर्यंत देव विश्रांती घेतात अशी समजूत आपल्याकडे आहे. या 4 महिन्यांना चातुर्मास असंही म्हणतात. या 4 महिन्यात मुख्यतः हवा पावसाळी असते. पाणी नवीन येतं. आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही हे सगळंच प्रतिकूल असतं. माणसाची भूक मंदावते, वात वाढतो, उत्साह कमी होतो. या दृष्टीने कांदा, लसूण, बांगो म्हणजे हे वातुळ पदार्थ जे आहेत ते खाऊ नयेत असं आयुर्वेद सांगतं. तसंच एकभुक्त राहणं, एक धान्य खाणं वगैरे नेमही केले जातात, जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील. आणि त्याबरोबरच परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये उपासनेने जास्तीत जास्त जवळ राहून मनाची एकाग्रतासुद्धा वाढते. म्हणून या चातुर्मासामध्ये हे नेम, व्रत, वैकल्य ही केली जातात. आषाढातल्याच पौर्णिमेला नंतर येते गुरुपौर्णिमा. सगळीकडे तर हल्ली खूप मोठ्या प्रमाणावर गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. आपल्या गुरूंप्रती आदर व्यक्त करणं, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. संस्कृती घडवण्याचं काम वेगवेगळ्या प्रकारे पूर्वी वेगवेगळ्या ऋषींनी केलं. आताच्या काळातसुद्धा हे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी अधिकार मंडळी करतच आहेत. म्हणूनच आपल्याजवळ असलेलं ज्ञान इतरांना देऊन आपल्या संस्कृतीचं जतन करण्याचं काम जे करतात त्या सर्वांचं या दिवशी अतिशय आदराने आपण पूजन करतो. म्हणूनच गुरुपूजन हे मला वाटतं ज्ञानाचं पूजन असतं. गुरुपूजन हे अनुभवाचं पूजन असतं असं मला वाटतं. तसंच गुरु म्हणजे मार्गदर्शक. कुठे जावं, काय करावं याचा नीट उलगडा होण्यासाठी जे मार्ग दाखवतात ते गुरु. म्हणूनच लोकमान्यांचा राष्ट्रगुरू असा यथार्थतेने भारतीयांनी गौरव केलेला आहे. त्यांची 1 ऑगस्टला पुण्यतिथी असते. स्वातंत्र्याचा मंत्र देणारे असे हे राष्ट्रगुरू. त्यानंतर येतो श्रावण महिना. मंडळी, आपल्या सर्वांना ही महिन्यांमध्ये येणारे सण आणि त्याचे उत्सव ही माहिती जर आवडत असली तर
आपण नक्की शेअर करा आणि माझा श्रेयसी कर्वे हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. नक्की आवडल्यास प्रतिक्रियाही पाठवायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम.